वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, शुक्रवारी जेव्हा चतुर्थी येते तेव्हा त्या चतुर्थीचे महत्त्व आणखीनच वाढते बरं का. खास करून ज्यांच्यावर कर्ज आहे, ज्यांच्या घरी पैसा टिकत नाही किंवा ज्यांचे उत्पन्न वाढत नाही, पगार वाढत नाही, व्यवसाय उद्योग चालत नाही, अशा ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या आर्थिक अडचणीवर या संकष्टी चतुर्थीला केला जाणारा उपाय हा परिणाम दाखवतो आणि गणरायाच्या कृपेने आर्थिक अडचणी दूर होते. मंगळवार हा श्री गणेशाचा वार आहे, तसा शुक्रवार सुद्धा श्री गणेशाचा वार आहे. पण जेव्हा शुक्रवारी श्री गणेशाची पूजा केली जाते तर ती खास करून तुमच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी महत्त्वाची असते. प्रथम आपण कर्ज का वाढते हे बघूया. तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात जर खड्डा असेल किंवा तिथे पाण्याचे स्थान असेल तर तुम्ही कितीही कमावलं तर ते वाढण्याऐवजी कर्जात जाते. आणि जेव्हा पत्रिकेत मंगल आणि राहू बिघडलेला असेल तर विनाकारण खर्च वाढतात आणि कर्ज फिटण्याचे नाव घेत नाही. मग आपण ह्याच्यासाठी काय उपाय करावा, तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पिंपळाचे पान घ्यायचं आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि त्याच्यावर श्री गणेशाय नमः केशर आणि चंदन मिश्रित पेस्टने लिहावे. त्यानंतर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून ते श्री गणेशाकडे देठ येईल असे पिंपळाचे पान अर्पण करावे आणि श्री गणेशाला मनोमन प्रार्थना करावी की माझे हे कर्ज लवकरात लवकर फिटू दे, कुठला तरी मार्ग निघू दे. आणि एक वेळा ऋणमोचक स्तोत्राचे पठण करायचे आणि एक वेळा अथर्वशीर्षमचे पठण करावे. असे तुम्हाला सलग 11 चतुर्थीला हा उपाय करून पहा. येणाऱ्या 2 चतुर्थीपर्यंत तुम्हाला नक्की अनुभव आलेला असेल आणि कुठला ना कुठला मार्ग हा सापडलेला असेल. फक्त तुम्हाला ते पिंपळाचे पान मनोभावे श्री गणेशाला अर्पण करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पान वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे किंवा जवळपास कुठे कुंडी असेल तर त्या कुंडीत विसर्जित करायचं आहे. आणि दुसऱ्या चतुर्थीला दुसरं पान घेऊन सेम तसाच उपाय करायचा आहे. तर हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आहे. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असते. 3 जुलै रोजी चतुर्थी तिथीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते. या चतुर्थीचा प्रारंभ 3 जुलैला सकाळी 11:20 होणार आहे आणि समाप्ती 4 जुलैला दुपारी 12:39 होणार आहे. आणि म्हणून या चतुर्थीचं व्रत 3 जुलैला म्हणजे शुक्रवारी केलं जाणार आहे आणि या दिवशीचा चंद्रोदय होणार आहे रात्री 9:53. तर 9:53 चंद्रदेवाची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवून तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे. तर या प्रकाराचं शुभ फळ हे प्राप्त होईल. आता बघा, चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयापूर्वी घराच्या मुख्य दारावर करा हा एक कडक उपाय. राहू दोष, पैशाची तंगी कायमची होईल दूर. शुभ स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबाचे भाग्य उजळणारा आणि घरात आनंदाची लाट आणणारा ठरणार आहे. आपण सर्वजण रात्रंदिवस मेहनत करू बाप्पाची सेवा करतो तर अनेक जण घरात सतत विघ्न येतात. मुलांच्या शिक्षणात, लग्नात किंवा पैशाच्या बाबतीत काही ना काही अडचणी सतत चालू असतात. घरातून नकारात्मकता जात नाही, आर्थिक तंगी पाठ सोडत नाही. भक्तांनो, शास्त्र सांगते की प्रत्येक महिन्याला येणारी चतुर्थी, मग ती संकष्टी चतुर्थी असो वा विनायक चतुर्थी, ही साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्याची सर्वात मोठी आणि पवित्र तिथी आहे. चतुर्थी म्हणजे नेमकं काय, तर विघ्न नष्ट होण्याची वेळ. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयापूर्वी घराच्या मुख्य दारावर करावायचा एक अत्यंत प्राचीन आणि चमत्कारी उपाय सांगणार आहे. सोबतच आपण पाहणार आहोत चतुर्थीच्या उपवासाचे 5 कडक नियम, संपूर्ण 12 राशीचे विशेष चतुर्थी दिवशीचे करावयाचे उपाय, चतुर्थीचे महत्त्व सांगणारे साक्षात पौराणिक कथा, स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आणि कर्मावरील मूळ विचार आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्व दुःख दूर करणारे फक्त आणि फक्त चतुर्थीचे काही प्रभावशाली महाउपाय. हे उपाय तुम्ही कोणत्याही चतुर्थीला करू शकता. हे सगळेच उपाय केले पाहिजेत असा कुठलाही नियम नाही. जे शक्य होतील ते उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कुठेही सोडून जाऊ नका, कारण अर्धवट माहिती घेऊन केलेली विधी कधीही पूर्ण फळ देत नाही. चला मग गणपती बाप्पाचे स्मरण करून भगवान श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम मुख्य दारावरील तो उपाय बघूया, हळद दुर्वांचा उपाय.
भक्तांनो, हा उपाय तुम्हाला कोणत्याही चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चंद्रोदयापूर्वी रात्री चंद्र दिसण्यापूर्वी करायचा आहे. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. बघा, नीट समजून घ्या. चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. आज आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की उंबरठा सकाळी पुसून त्याची पूजा केली पाहिजे, पण चतुर्थीचा दिवस हा करावायचा हा महाप्रभावशाली उपाय आहे. उंबरठा स्वच्छ पुसून घेतल्यानंतर एक लहान वाटीत थोडी शुद्ध हळद घेऊन त्या थोडे गंगाजल किंवा शुद्ध पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. या हळदीने मुख्य दाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला स्वस्तिकचे शुभचिन्ह काढावे. त्यानंतर 21 दुर्वांची एक छोटी जोडी बनवावी. ती दुर्वांची छोटी लाल धाग्याने बांधून मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला मधोमध आतल्या बाजूने लपटावे. हा उपाय करताना मनात ओम गण गणपते नमः या मंत्राचा सतत जप चालू ठेवावा. चतुर्थीच्या रात्री हा उपाय केल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती, वाईट नजर, राहू केतू, वास्तुदोष, भयंकर दोष दाराबाहेरच नष्ट होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दुर्वा काढून एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा कुंडीत टाकून द्या. तर मैत्रिणींनो, हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला सलग 3 चतुर्थीला करून घ्यायचा. तर घरात पैशाची आवक कशी वाढते आणि अडकलेले काम कशी पूर्ण होतात याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. साक्षात अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेली चतुर्थीची पौराणिक कथा. भक्तांनो, आपण चतुर्थीचे आध्यात्मिक महत्त्व सांगणारी एक अत्यंत पावन आणि पौराणिक कथा पाहूया. शास्त्रानुसार जेव्हा माता पार्वतीने आपल्या मळातून बाल गणेशाची निर्मिती केली आणि त्यांना दारावर पहारा देण्यास सांगितले, तेव्हा साक्षात भगवान शिवशंकर आणि बाल गणेश यांच्यात युद्ध झाले. यात बाप्पाचे मस्तक धडा वेगळे झाले. त्यानंतर भगवान शिवशंकराने बाप्पाला हत्तीचे मस्तक लावून पुनर्जीवित केले. हा दिवस म्हणजे साक्षात चतुर्थी तिथी होती. याच दिवशी सर्व देवी देवतांनी बाल गणेशाला विघ्नहर्ता, सर्व संकटे दूर करणारा आणि प्रथम पूजनीय, सर्वप्रथम पूजा केली जाणारा देव असा महाआशीर्वाद दिला. भगवान शिव म्हणाले की जेव्हा मनुष्य चतुर्थीच्या दिवशी गणेशाची खऱ्या मनाने पूजा करेल आणि उपवास ठेवेल, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे, विघ्ने मी स्वतः नष्ट करेल. म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय आणि मंत्र जप इतर दिवसापेक्षा 1000 पटीने फळ मिळवून देतात. कारण या दिवशी बाप्पाची दैवी शक्ती पृथ्वीवर जास्त प्रमाणात जागृत असते. बघा, स्वामी समर्थ महाराजांची शक्ती कर्मावरील मूळ विचार. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले की देवभावाचा भुकेलेला असतो, अवडंबराचा म्हणजे दिखावापणाचा नाही. स्वामी म्हणतात, भक्तांनो, नेहमी उपदेश करायचा की तुम्ही कोणतेही व्रत किंवा उपाय सेवा करताना मनात अहंकार ठेवू नका. जर तुमच्या मनात शुद्ध भाव असेल तर साक्षात ईश्वर तुमच्यासाठी धावून येतो. स्वामींचे एकच अभयवचन आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा आपण चतुर्थीचा उपवास करतो किंवा बाप्पाची सेवा करतो तेव्हा मनात हा विश्वास असला पाहिजे की माझा बाप्पा, माझी माऊली माझ्या पाठीशी उभी आहे. स्वामी महाराज सांगायचे की संकटाच्या वेळी डगमगून न जाता कर्मावर विश्वास ठेवा. चतुर्थीच्या दिवशी घरात स्वच्छता राखणे, मोठ्यांचा आदर करणे, गरिबांना मदत करणे ही खरी स्वामी सेवा आहे. जेव्हा तुमची भक्ती आणि कर्म योग्य असते तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने सर्व वास्तुदोष आपोआप शांत होतात. आता चतुर्थी दिवशी करावायचे काही नियम. भक्तांनो, अनेक जण चतुर्थीचा उपवास करतात किंवा पूजा करतात किंवा काही भयंकर चुका करतात ज्यामुळे पुण्याचे फळ मिळत नाही. म्हणून हे 5 नियम तुम्ही लक्षात ठेवा. नंबर 1, चंद्रदर्शनाशिवाय उपवास सोडू नका. संकष्टी चतुर्थीचा उपवास हा रात्री चंद्रोदय प्रकट झाल्यानंतर त्यांना अर्घ्य दिल्याशिवाय सोडला जात नाही. त्यापूर्वी अन्न ग्रहण करू नये. 2, तुळशीचे पान वाहू नका. गणपती बाप्पाच्या पूजेत चुकूनही तुळशीचे पान वाहू नये. जसे भगवान शिवशंकरांना तुळशीचे पान वाहिले जात नाही, तसेच भगवान श्री गणेशाला सुद्धा तुळशीचे पान वाहिले जात नाही. पुराणानुसार बाप्पाला तुळशी वर्ज्य आहे. बाप्पाला फक्त दुर्वा आणि लाल फूल प्रिय आहे. 3, रागावर नियंत्रण ठेवा. चतुर्थीच्या दिवशी घरात भांडणे, कटकटे किंवा कोणावरही क्रोध करू नये. या दिवशी घरात शांतता असेल तर स्त्री गणेश प्रसन्न राहतात आणि लक्ष्मी टिकते. 4, तामसिक अन्न टाळा. या पवित्र दिवशी घरामध्ये लसूण, कांदा, मांस किंवा मद्य असे तामसिक पदार्थ पूर्णपणे वर्ज्य असावेत. 5, कोणाचाही अपमान करू नका. चतुर्थीच्या दिवशी दारात असलेल्या कोणत्याही भिकाऱ्याला किंवा प्राण्यांना, विशेषतः उंदराला मारू नये किंवा हाताने घालवू नये. आता संकष्टी चतुर्थी दिवशी 12 राशीनुसार श्री गणेशाचे उपाय बघूया. 1, मेष राशी. बाप्पाला गुळाचा नैवेद्य दाखवून लाल रंगाचे फूल अर्पण करावे. कर्जातून मुक्तता मिळेल. वृषभ रास. बाप्पाच्या चरणी पांढरे फूल आणि खडी साखर ठेवावी. घरात आर्थिक स्थिरता येईल. मिथुन रास. बाप्पाला 21 हिरव्या दुर्वांची जोडी अर्पण करावी.
बुद्धी आणि व्यवसायात प्रचंड प्रगती होईल. कर्करास बाप्पाला खव्याच्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा. मानसिक ताण आणि कौटुंबिक वाद संपतील. सिंहरास बाप्पाच्या समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून लाल चंदन अर्पण करावे. समाजात मान सन्मान वाढेल. कन्यारास बाप्पाला हिरवे मूग किंवा हिरवे फळे अर्पण करावी. अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. तुळरास बाप्पाच्या चरणी 2 वेलची ठेवून पूजा करावी. पती पत्नीमधील प्रेम वाढेल. वृश्चिक रास बाप्पाला सेंदूर अर्पण करावा आणि संकटनाशक गणेश स्तोत्र म्हणावे. शत्रूंचे भय नष्ट होईल. धनुरास बाप्पाला पिवळ्या रंगाचे लाडू अर्पण करावेत आणि कपाळावर हळदीचा टिळा लावावा. भाग्योदय होईल. भाग्यात नसलेल्या गोष्टी मिळतील. मकर रास बाप्पाच्या चरणी एक सुपारी आणि निळे किंवा गडद रंगाचे फूल ठेवावे. शनीचे कष्ट दूर होतात. कुंभरास बाप्पाच्या समोर कापूर जाळून आरती करावी. घरातील जुनाट आजारपण दूर होण्यास मदत होईल. मीनरास बाप्पाला केळीचा नैवेद्य दाखवावा आणि पिवळे फूल अर्पण करावे. नोकरीत मोठी भरती मिळेल. गुरुग्रह मजबूत होईल. बघा मैत्रिणींनो, आता आपण श्री गणेशाच्या चतुर्थी दिवशी करायचे काही प्रभावशाली उपाय बघूयात. मैत्रिणींनो, आपल्या घरात सुख समृद्धी स्थिर राहण्यासाठी आपण सर्व विघ्नांचा ह्रास करण्यासाठी चतुर्थी तिथीला काही उपाय बघणार आहोत. 21 दुर्वांचा अर्पण विधी. चतुर्थीच्या दिवशी आपला बाप्पाला ओम गण गणपते नमः म्हणत 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्यास बुद्धी तल्लख होते. तर मैत्रिणी, तुम्ही तुमच्या मुलांच्या तल्लख बुद्धीसाठी हा उपाय आवर्जून चतुर्थी दिवशी करू शकता. मग मुलं लहान असो किंवा मोठी असो. मुलांच्या हाताने संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर एका तांब्यामध्ये जल घेऊन त्यामध्ये 1 लाल फूल, गूळ, थोडेसे तांदूळ टाकून ओम सोम सोमाय नमः असे चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे. मुलांची बुद्धी तल्लख होऊन मुलं शांत स्वभावाची होतात. चंद्रदेव हे मनाला शांत करणारे दैवत आहेत. 2. शमीपत्राचा उपाय. ज्याच्या कामात वारंवार विघ्न येतात त्यांनी चतुर्थीला श्री गणेशाला शमीचे पान नक्की अर्पण करावे. शमीचे पान श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे. शमीच्या झाडाखाली फक्त थोडासा लाल सिंदूर अर्पण केल्याने सुद्धा सर्व विघ्न संकटे दूर होऊन मनाला शांती मिळते. 3. सेंदूर अर्पण करणे. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या कपाळावर डाव्या हाताच्या अनामिका बोटाने सेंदूर लावल्याने घरात शांतता राहते आणि त्याच बोटाने आपल्या कपाळाला, गळ्याला आणि कानाच्या पाठीमागे टिळा लावल्याने सर्व विघ्न दूर होऊन शांत राहते. विघ्नहर्त्याच्या कृपेने विघ्न दूर होतात. 4. 11 मोदकांचा नैवेद्य. श्री गणेशाला चतुर्थीला 11 मोदकांचा भोग दाखवल्याने घरातील अन्नाची कमतरता दूर होते. तसेच लाल जास्वंदीचे फूल अर्पण केल्याने आर्थिक चणचण दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर श्री गणेशाचे गायत्री मंत्र ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर श्री गणेशाला गूळ आणि सुक्या खोबऱ्याचा नैवेद्य दाखवल्याने कर्जाचा डोंगर कमी होतो. 5. अथर्वशीर्षण आवर्तन. चतुर्थीच्या दिवशी घरात 3 किंवा 21 वेळा श्री गणेशाचे अथर्वशीर्षण पठण केल्याने किंवा श्रवण केल्याने वास्तुदोष शांत होतो. तसेच चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या चरणी ठेवलेली सुपारी लाल कपड्यात बांधून ती तिजोरीत किंवा तुमच्या पाकिटामध्ये ठेवावी. धनलाभ होतो. चतुर्थी दिवशी काळ्या किंवा तांबड्या गाईला मोदक किंवा गुळपोळी खायला दिल्याने पितृदोष शांत होतो आणि 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच बाप्पाच्या समोर दिवा प्रज्वलित करताना तो थेट जमिनीवर न ठेवता खाली तांदळाचे आसन ठेवावे. तसेच चतुर्थीच्या रात्री घराच्या 4ही कोपऱ्यात थोडी पिवळी मोहरी शिंपडल्याने वाईट नजरेचा दोष दूर होतो. 7. संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशाच्या उत्तर दिशेला एका काचेच्या पात्रात गंगाजल आणि दुर्वा ठेवून रात्रभर दिवसभर तिथेच ठेवावे. यामुळे कुबेर प्रसन्न होतात. लक्ष्मी माता घरात अखंड निवास करते. ते पाणी संपूर्ण घरामध्ये दुसऱ्या दिवशी शिंपडावे. तसेच मंदिरात जाऊन गरजूला अन्नदान करावे किंवा बाप्पाचे वाहन असलेल्या उंदरासाठी घराबाहेर किंवा बागेत थोडे धान्य किंवा अन्न टाकावे. त्यांना मारू नये. रात्रीची कृतज्ञता म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या किंवा बाप्पांच्या चरणाचे ध्यान करून म्हणावे, माझ्या घरातील सर्व विघ्न तुम्ही दूर केले आहेत. मी तुमची ऋणी आहे. बघा बाप्पा तुमच्या कुटुंबाचे सर्व संकटापासून रक्षण करतील. त्यानंतर आपल्या हिंदू धर्मात चतुर्थी व्रताला अत्यंत मोठे धार्मिक महत्त्व आहे. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटाचे निवारण करणे आहे.
हे व्रत भगवान श्री गणेशाला समर्पित असून यामुळे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. एवढेच नाही तर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता व यश प्राप्तीचे देवता मानले जाते. म्हणून या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात. यामध्ये मुलांची प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल. मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न आणि संकटे दूर होतात. एवढेच नाही तर गणपती बाप्पा हे बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणून मुलांसाठी हा उपाय केल्याने मुलांना ज्ञान आणि विविध कलामध्ये निपुणता प्राप्त होते. त्यामुळे तुमच्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. मुले आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. चतुर्थीचा दिवस मंगलमूर्ती गणरायाचा आहे. तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करून देत असतो. हा उपाय तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून करू शकता संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत. उपाय करण्यासाठी तुम्हाला प्रथम सकाळी श्री गणेशाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये 2 अखंड लवंगा आणि 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा या अखंड असाव्यात. त्या 11 संख्येमध्ये तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत. यानंतर एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती तुम्हाला देवघरासमोर गणपती बाप्पासमोर बसायचं आहे. 11 लवंगा हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या लवंगावरती तुम्हाला गणपती बाप्पाची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्वशीर्ष 11 वेळा पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे. प्रत्येक वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची गरज नाही. यानंतर आपल्या मुलांसाठी मनोभावे गणपती बाप्पाकडे प्रार्थना करा. त्यानंतर सकाळी यातील 1 लवंग मुलांना खायला द्या. हा उपाय तुम्हाला सलग 11 दिवस करायचा आहे. दररोज मुलांना 1 लवंग जे आहे तर ते खाऊ घालायचे आहे आणि फक्त पहिल्याच दिवशी तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. दुसऱ्या दिवशीपासून फक्त एकदा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. एकदा फलश्रुती म्हणायची आहे आणि त्यानंतर दुसरी लवंग मुलांना खायला द्यायची आहे. तिसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं 1 पठण करायचं आहे. शेवटी 1 फलश्रुती म्हणायची आहे आणि त्यानंतर ती लवंग मुलांना खायला द्यायची आहे. सलग तुम्हाला 11 दिवस हा उपाय करायचा आहे. तर 5-6 दिवसात तुम्हाला नक्की अनुभव आलेला असेल. मासिक धर्म सुतक असेल तर हा उपाय करू नका. श्री गणेशाच्या कृपेने तुमच्यात मुलांची बुद्धी तल्लख तर होईलच, परंतु नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा करत असेल तर त्यामध्ये सुद्धा त्यांना प्रगती होईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः टाईप करा. धन्यवाद.